श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, येत्या 29 ऑगस्टला म्हणजेच उद्या गुरुवारी आलेली आहे अजा एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी ह्या येत असतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते आणि पूर्ण वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या येत असतात. परंतु प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. हिंदू धर्मामध्ये एकादशीला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची श्रद्धा आणि भावनेने प्रार्थना करतात. तर आजा एकादशी हिचे व्रत केल्याने खूप सारे महत्त्व हे सांगितले गेलेले आहे. एकादशीच्या दिवशी मनोभावे उपवास आणि व्रत केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती राहते. ही एकादशी जन्माष्टमीच्या 4 दिवसानंतर आल्याने हिचे महत्त्व वाढत असते. या दिवशी व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख, समृद्धी आणि मोक्ष प्राप्त होतो. व्यक्तीला त्याच्या सर्व पापांपासून मुक्ती मिळते. तर हे व्रत जे आहे तर ते 29 ऑगस्टला असणार आहे. 29 ऑगस्टला ही एकादशी मध्यरात्री 1:19 सुरू होणार आहे आणि दुपारी 1:38 संपणार आहे. उदय तिथीनुसार ही एकादशी 29 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. तर पहा, या एकादशीच्या दिवशी पहिला योग जो आहे तर तो सिद्धी योग आणि दुसरा योग जो आहे तर सर्वार्थ सिद्धी योग. हे दोन्ही योग ज्योतिषशास्त्रानुसार शुभ मानले जातात आणि हे योग या दिवशी जुळून येत आहेत. त्यामुळे आपण जे काही शुभ कार्य करू किंवा काही उपाय करू त्याची फलप्राप्ती आपल्याला नक्कीच होणार आहे. आणि म्हणूनच आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची पूजा अर्चा ही तर करायचीच आहे, त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. 1 रुपयाचं नाणं आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे. तर हे नाणं या ठिकाणी जर आपण ठेवलं तर घरात इतका पैसा येईल की आपल्याला सांभाळता सुद्धा येणार नाही. एवढा पैसा आपल्या घरामध्ये येईल. आपल्या घराची प्रगती होईल. आपल्या घरामधले जे दारिद्र्य आहे, संकट आहे, अडचणी आहेत, गरिबी जी आहे तर ती नष्ट होऊन जाईल आणि आपल्या घराची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. तर उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर स्नान करायचं आहे आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तो चॅनलवर जाऊन नक्की पहा. त्या वस्तू टाकून अंघोळ करायची आहे. स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या देवघरातील देवपूजा करायची आहे. भगवान श्री हरी विष्णूंवर आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर त्यांना ज्या काही पिवळ्या वस्तू आवडतात, फुलं आवडतात, फळं आवडतात तर ती त्यांना अर्पण करायची आहेत आणि शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. अशा प्रसन्न वातावरणामध्ये धूप आणि दीप लावून, अगरबत्ती लावून आपल्याला सकारात्मक वातावरण घराचं बनवायचं आहे. आणि ह्या सकारात्मक वातावरणामध्ये आपण काही उपाय जर केले तर त्याचे फळ आपल्याला अति लवकर प्राप्त होते. हा उपाय जो आहे तर तो आपल्याला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करायला जमणार आहे. या वेळेमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे. पहा, तुम्ही म्हणता की हा उपाय आपल्याला का करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी करायचा आहे. बऱ्याच वेळा पहा, आपण खूप कष्ट मेहनत करतो पण आपल्याला म्हणावा असा मोबदला प्राप्त होत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येतात. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आलेली लक्ष्मी घरातून बाहेर निघून जाते. सतत आर्थिक समस्या आपल्याला जाणवतात. याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न तर आहे परंतु ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. लक्ष्मी खूप चंचल आहे आणि तिला स्थिर करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि पहा, माता लक्ष्मी जर आपल्या घरामध्ये स्थिर राहिली तर आपल्या घरामध्ये पैसा आणि लक्ष्मी ही टिकून राहील. आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा यायला लागेल. आपल्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे मोकळे होतील. आणि म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी 1 रुपयाचं एक नाणं लागणार आहे.
1 रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला एक हळकुंड जे आहे तर ते लागणार आहे। यानंतर तुम्हाला एक पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे, छोटंसं कापड घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला हे हळकुंड आणि 1 रुपयाचं नाणं हे बांधायचं आहे। त्याची तुम्हाला पोटली तयार करायची आहे। आता ही पोटली तुम्ही तयार केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला ही पोटली तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर ठेवायची आहे। अगरबत्ती, धूप, दीप, हळद, कुंकू तुम्हाला त्यावरती टाकायचं आहे। यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये घेऊन एक वेळा तुम्हाला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती देखील म्हणायची आहे। आणि ती पोटली हातामध्येच ठेवून तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे। जर तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल, तो व्यवस्थित चालत नसेल, हवं तसं इन्कम तुम्हाला त्या व्यवसायामधून भेटत नसेल, तर तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे। जर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा हा स्थिर राहत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसा हा येतच नसेल, तर तशी इच्छा तुम्हाला माता लक्ष्मीला सांगायची आहे। आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून मनोभावे नमस्कार करून ती पोटली तुमच्या देवीच्या समोर, म्हणजे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो आहे तिच्या समोर संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची आहे। दुसऱ्या दिवशी शुक्रवार आहे, अतिशय शुभ दिवस आहे, तर तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती पोटली तिथून उचलायची आहे। ज्या ठिकाणी तुमची तिजोरी आहे किंवा तुम्ही जी संपत्ती ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे। तर आपल्या घराकडे, आपल्या संपत्तीकडे माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम ही पोटली करत असते। ही पोटली आपण तिथे ठेवल्यामुळे माता लक्ष्मीला स्थिर करण्याबरोबरच माता लक्ष्मी भी प्रसन्न राहते। तर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुमची जी काही गल्ला आहे, तिजोरी आहे, त्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता। असा हा एक उपाय तुम्ही उद्या नक्की करा। हा उपाय केल्याने तुमच्या पैशासंबंधी सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होऊन जातील। तुमची इच्छित मनोकामना जी आहे तर ती पूर्ण होईल। बरोबर तुमच्याकडे पैसा येत नसेल, तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमचे पैसे उधार दिलेले असतील आणि ती व्यक्ती तुमचे पैसे हे रिटर्न करत नसेल, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉबला आहे किंवा काम करत आहेत आणि ते व्यक्ती तुम्हाला पगार देत नाही, तर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे। तुम्हाला 7 हळकुंड घ्यायचे आहेत आणि ते हळकुंड एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायचे आहे। हे पोटली जी आहे तर ती तुम्हाला केळीच्या झाडापाशी ठेवायची आहे। काही दिवसातच तुम्हाला याचा रिझल्ट जाणवेल। तर पहा, हे असं केल्याने ज्या व्यक्तीने तुमचे पैसे घेतलेले आहेत ती व्यक्ती तुमचे स्वतःहून पैसे घरी आणून देईल, किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करत आहात आणि त्या कामाचे पैसे तुम्हाला मिळत नसतील तर नक्कीच तुम्हाला ते पैसे मिळतील। आणि पहा, हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील जे काही शत्रू आहेत त्या शत्रूंचा देखील नाश होईल आणि माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते। तर असा हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्यावर एखादं कर्ज आहे आणि ह्या कर्जातून तुम्हाला लवकरात लवकर मुक्ती हवी आहे, तर तुम्हाला उद्या आजा एकादशीच्या दिवशी एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे। तर तुम्हाला हे धागा घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे आणि 7 वेळा हा धागा पिंपळाच्या झाडाला तुम्हाला गुंडाळायचा आहे। आणि हा धागा तुम्ही पिंपळाच्या झाडाला गुंडाळत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे। असं म्हटलं जातं, एकादशीच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपले संपूर्ण कर्ज जे आहे तर ते नक्कीच मिटलं जातं। कर्ज फेडण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग प्राप्त होतो आणि आपले कर्ज हे फिटून जाते। त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, तर तुम्हाला उद्याच्या दिवशी माता तुळशीला 2 अखंड लवंग आणि 1 रुपयाचं नाणं अर्पण करायचं आहे। तर पहा, 2 लवंग तुम्हाला घ्यायचे आहे, 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि तुळशीपाशी जाऊन तुळशीचे जे वृंदावन आहे, जे काही आपण कुंडीमध्ये तुळस लावलेली आहे त्या मातीमध्ये हे 2 लवंग आणि हे जे 1 रुपयाचं नाणं आहे तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये पुरून द्यायचं आहे। तर तुम्हाला ह्या वस्तू त्या मातीमध्ये दाबायच्या आहेत आणि हा उपाय तुम्हाला तुळशीला स्पर्श न करता करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे। असं म्हटलं जातं, जर एकादशीला आपण हा उपाय केला तर आपल्या सर्व इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात। घराची, मुलांची, पतीची भरभरून प्रगती होते आणि आपल्या सर्व इच्छित मनोकामना आहेत तर त्या पूर्ण होतात। त्यामुळे असा हा एक उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकता। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।